सांगलीत ज्या कामासाठी आली होती ते काम झालं, म्हणूनच आज मी निघाले घरी जायला। सर्वात आधी तर बॅग पॅक केली आणि इकडे वहिनी नाश्ता आणि आम्हाला डब्याला घेऊन जाण्यासाठी चपाती भाजी बनवत होती। चला पटापट नाश्ता करून घेतला, कारण आमची ट्रेन होती सकाळची 9:45 ची। इकडे सर्वांची खूप इच्छा होती की आम्ही 2-3 दिवस अजून राहावं, पण यावेळेस थांबता नाही आलं, पण पुढच्या वेळेस नक्की थांबू। जायच्या टायमावरती आत्तू तर इमोशनल झालीच होती, त्याचबरोबर मला सुद्धा कसं तरी झालं होतं, पण काही ना लवकरच येऊ। दीपू दादा आम्हाला सोडायला स्टेशन वरती आला होता। आम्ही जेव्हा पण सांगलीत आलो की बिचाऱ्याची कामं वाढूनच जातात, पण काहीही बोला, भावाला त्रास द्यायची एक वेगळीच मजा येते। आमची ट्रेन पण आली, यावेळेसही आम्हाला जाण्यासाठी कन्फर्म रिझर्वेशन भेटलं होतं। आमची सीट तर मस्त खिडकी जवळच होती, मग काय बाहेरचे नजारे बघत बघत मस्त प्रवास सुरू होता। वहिनीने दुपारच्या जेवणासाठी आम्हाला चपाती भाजी दिली होती, ती खाल्ली आणि मग मध्ये मध्ये झोपा काढत व्ह्यूची मज्जा घेत आम्ही फायनली रात्री 8 वाजता दादर स्टेशन वरती पोहोचलो। मग दादर वरून एवढ्या गर्दीचा सामना करत आम्ही पोहोचलो विरारला, कारण आम्ही आज राहणार होतो आमच्या नवीन वहिनीकडे। चला, वहिनी सुद्धा आम्हाला घ्यायला आली होती आणि आजच्यासाठी इतकंच। उद्या भेटूयात, तोपर्यंत टाटा बाय बाय।